Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आज आपण पाहणार आहोत होमोफोन्स म्हणजे काय. फर्स्ट वी विल अंडरस्टँड व्हॉट इज होमोफोन. होमोफोन इज मेड ऑफ टू वर्ड्स. फर्स्ट इज होमो अँड फोन. होमोफोन हे दोन शब्दांनी बनलं आहे, होमो आणि फोन. होमो म्हणजे सेम म्हणजेच सारखं आणि फोन म्हणजे साऊंड आवाज. In short, homophones are words with different spelling and different meaning but the same sound. होमोफोन म्हणजे असे शब्द जे ऐकायला सारखे वाटतात, म्हणजेच त्यांचा उच्चार तर सारखा असतो पण स्पेलिंग आणि त्याचा अर्थ वेगळा असतो. Let's see the example to understand it better. For example, sun and sun, S-O-N sun आणि S-U-N sun या दोघांचाही उच्चार सेम आहे, राईट? पण जर तुम्ही बघितलं तर दोघांचं स्पेलिंग वेगळं आहे आणि अर्थही वेगळा आहे. S-O-N सन म्हणजे मुलगा. फॉर एक्झाम्पल, प्रिया हॅज अ सन, प्रियाला मुलगा आहे. आणि दुसरा सन म्हणजे S-U-N सन म्हणजे सूर्य. फॉर एक्झाम्पल, सन रायझेस फ्रॉम द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल, होमोफोन म्हणजे असे शब्द ज्यांचा उच्चार तर सारखा असतो पण त्यांचा अर्थ आणि स्पेलिंग हे पूर्णपणे वेगळं असतं. नाऊ लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स ऑफ होमोफोन्स. दॅन, THAN, दॅन म्हणजे च्यापेक्षा. फॉर एक्झाम्पल, रीना इज स्मार्टर दॅन नेहा, रीना नेहापेक्षा हुशार आहे. अँड THEN देन म्हणजे नंतर. शी विल मीट मी अँड देन गो टू स्कूल, ती मला भेटेल आणि नंतर शाळेत जाईल. नेक्स्ट, राईट, RIGHT, राईट म्हणजे बरोबर किंवा उजवी बाजू पण असते. फॉर एक्झाम्पल, शी इज राईट, ती बरोबर आहे. नेक्स्ट, WRITE, राईट म्हणजे लिहिणे. राईट द आन्सर केअरफुली, उत्तरे काळजीपूर्वक लिहा. पुढचं आहे सी, SEEC म्हणजे बघणे. आय कॅन सी दॅट, मी ते बघू शकतो. आणि दुसरं सी आहे SEAC म्हणजे समुद्र. द सी इज काम, समुद्र शांत आहे. नेक्स्ट आहे वेट, WAIT, वेट म्हणजे वाट बघणे. फॉर एक्झाम्पल, हाऊ लॉंग डू आय हॅव टू वेट, मला किती वेळ वाट पाहावी लागेल. आणि WEIGHT, वेट म्हणजे वजन. शी गेन्ड अ लॉट ऑफ वेट, तिचे वजन खूप वाढले. पुढचं आहे विच, WHICH, विच म्हणजे कोणता. फॉर एक्झाम्पल, विच इज युअर फेवरेट कलर, तुझा आवडता रंग कोणता आहे. आणि दुसरं विच आहे WITCH, विच म्हणजे चेटकिन किंवा डायन. फॉर एक्झाम्पल, द विच डिसअपियर्ड इन अ सेकंड, चेटकिन एका सेकंदात गायब झाली. आपला पुढचा शब्द आहे ब्रेक, BREAK, ब्रेक म्हणजे तोडणे. ही ब्रेक द स्टिक, त्याने काठी तोडली. दुसरा ब्रेक आहे BRAKE, ब्रेक म्हणजे थांबवणे किंवा ब्रेक लावणे. ही हॅड टू ब्रेक सडनली, त्याला अचानक ब्रेक लावावा लागला. सो वी ऑल्सो कॅन से दिस टाईप ऑफ वर्ड्स आर कन्फ्युजिंग वर्ड, जे आपल्याला नेहमी गोंधळात टाकतात. पुढचं आहे हुज, कोणाचे. हुज कार इज दिस, ही गाडी कोणाची आहे. आणि WHO अफेस्ट्रॉफियस हुज हे कॉन्ट्रॅक्शन आहे हू इज किंवा हू हॅजचं. फॉर एक्झाम्पल, हुज देअर म्हणजेच हू इज देअर. आणि हुज गॉन टू पुणे, इथे आपण हू हॅज गॉन टू पुणे असा अर्थ घेऊ शकतो. ओके, सो तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याचदा आपल्याला ऐकताना तर ते शब्द सेम वाटतात पण त्याचा अर्थ किती वेगळा आहे आणि जर ते आपण चुकीच्या पद्धतीने वापरले तर त्याचा मीनिंग किती बदलतं. चला पुढचं बघूया. प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य
PRINCIPAL. प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य. द प्रिन्सिपल ऑफ द स्कूल इज रिटायरिंग दिस इयर. शाळेचे प्राचार्य यावर्षी सेवानिवृत्त होतील. ओके, आणि दुसरं प्रिन्सिपल आहे PRINCIPLE. प्रिन्सिपल म्हणजे तत्व किंवा सिद्धांत. फॉर एक्झाम्पल, ही वॉज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल. तो एक तत्वनिष्ठ माणूस आहे. नेक्स्ट आहे टेल. TAIL. टेल म्हणजे शेपूट. फॉर एक्झाम्पल, द डॉग वॅग्ड इट्स टेल फ्युरियसली. कुत्र्याने रागाने शेपूट हलवली. आणि दुसरं टेल आहे TALE. टेल म्हणजे गोष्ट, कहाणी. फॉर एक्झाम्पल, ही फिनिश्ड हिज ब्युटिफुल टेल. त्याने त्याची सुंदर गोष्ट संपवली. पुढचं आहे प्लेन. PLANE. प्लेन म्हणजे विमान. फॉर एक्झाम्पल, ही वेंट टू न्यूयॉर्क बाय प्लेन. तो विमानाने न्यूयॉर्कला गेला. आणि दुसरं प्लेन आहे PLAIN. प्लेन म्हणजे साधा, सरळ किंवा स्पष्ट. फॉर एक्झाम्पल, शी लाईक्स टू वेअर प्लेन क्लोथ्स. तिला साधे कपडे घालायला आवडतात. पुढचं आहे बाय. बाय म्हणजे द्वारे. BY. बाय म्हणजे द्वारे. आय पेड द बिल बाय चेक. मी चेकने बिल भरलं किंवा मी चेकद्वारे बिल भरलं. ओके, आणि BUY. बाय म्हणजे खरेदी करणे. आय वॉन्ट टू बाय अ कार. मला कार खरेदी करायची आहे. ओके, सो बायचे इथे दोन अर्थ आपण बघितले. नेक्स्ट आहे सन आणि सन. सो सन म्हणजे सूर्य. द सन इज अबाउट टू सेट. सूर्यास्त होणार आहे. आणि दुसरं सन आहे SON. सन म्हणजे मुलगा. माय सन इज अ डॉक्टर. माझा मुलगा डॉक्टर आहे. नेक्स्ट आहे पीस. PEACE. पीस म्हणजे शांतता. फॉर एक्झाम्पल, लेट मी वर्क इन पीस. मला शांततेत काम करू द्या. दुसरं पीस आहे PIECE. पीस म्हणजे तुकडा. गिव्ह मी अ पीस ऑफ केक. मला केकचा एक तुकडा दे. पुढचं आहे ग्रेट. GRATE. ग्रेट म्हणजे किसणे. फॉर एक्झाम्पल, ग्रेट सम कॅरट. थोडे गाजर किस. आणि दुसरं ग्रेट म्हणजे GREAT. ग्रेट म्हणजे महान किंवा खूप छान. आपण कॉम्प्लिमेंट देतो कोणाला ना, ग्रेट, यू आर ग्रेट, त्यानुसार. फॉर एक्झाम्पल, यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. तू खूप छान काम करतो आहे. सो ग्रेटचे असे दोन अर्थ होतात. त्यामुळे स्पेलिंगकडे लक्ष देणं पण खूप गरजेचं आहे. पुढचं आहे पेअर. PAIR. पेअर म्हणजे जोडी. फॉर एक्झाम्पल, द स्टुडंट्स वर्क इन पेअर्स. विद्यार्थ्यांनी जोडीने काम केलं. आणि दुसरं पेअर आहे PEAR. पेअर म्हणजे नासपती. हे एक फळ आहे. फॉर एक्झाम्पल, दिस पेअर स्मेल्स नाईस. या नासपतीचा छान वास येतो आहे. ओके, सो पेअर म्हणजे जोडी आणि एक फळाचं नाव आहे नासपती. पुढचं आहे फ्लॉर. FLOUR. फ्लॉर मीन्स पीठ. फॉर एक्झाम्पल, सिफ्ट द फ्लॉर. पीठ गाळून घे. आणि दुसरं फ्लॉर म्हणजे FLOWER. फ्लॉर म्हणजे फूल. फॉर एक्झाम्पल, आय लाईक दिस फ्लॉवर्स. मला ही फुले खूप आवडतात. नेक्स्ट आहे बी. BE. म्हणजे असणे किंवा होणे. फॉर एक्झाम्पल, बी क्वाइट. शांत रहा. आणि दुसरं बी म्हणजे BEEB. म्हणजे मधमाशी. अ बी इज बझिंग अराउंड. एक मधमाशी आजूबाजूला आवाज करते आहे. पुढचं आहे सम. SOME. सम म्हणजे थोडे. आय वॉन्ट सम राईस. मला थोडा भात हवा आहे. आणि SUM. सम म्हणजे गणिताचा प्रश्न. फॉर एक्झाम्पल, दिस सम इज व्हेरी डिफिकल्ट. हा प्रश्न खूप कठीण आहे किंवा हे गणित खूप कठीण आहे. नेक्स्ट आहे ॲन्ट. ANT. ॲन्ट म्हणजे मुंगी. फॉर एक्झाम्पल, ॲन्ट्स वर्क हार्ड ड्युरिंग समर.
उन्हाळ्यात मुंग्या खूप मेहनत करतात. आणि दुसऱ्या आंट म्हणजे काकू, मामी, मावशी, आत्या या सगळ्यांना आपण इंग्लिशमध्ये आंट असं म्हणतो. माय आंट लिव्स इन कॅनडा. माझी काकू कॅनडाला राहते. नेक्स्ट आहे हिअर. HEAR. हिअर म्हणजे ऐकणे. आय डिडंट हिअर दिस सॉन्ग बिफोर. मी हे गाणं याआधी ऐकलं नाही. आणि दुसरं हिअर म्हणजे HERE. हिअर म्हणजे इथे. फॉर एक्झाम्पल कम हिअर. इथे ये. नेक्स्ट आहे आर. HOUR म्हणजे तास. फॉर एक्झाम्पल आय विल मीट यू इन ॲन आवर. मी तुला एका तासात भेटेल. आणि दुसरा आवर म्हणजे OURR म्हणजे आपलं. फॉर एक्झाम्पल दिस इज आवर हाऊस. हे आमचं घर आहे किंवा हे आपलं घर आहे. पुढचा होमोफोन आहे वेदर. WEATHER. वेदर म्हणजे वातावरण. फॉर एक्झाम्पल द वेदर टुडे वॉज सनी. आज वातावरण खूप उष्ण होतं. आणि दुसरं वेदर WHETHER. वेदर म्हणजे की नाही. फॉर एक्झाम्पल टेल मी वेदर यू लाईक इट ऑर नॉट. तुला हे आवडलं की नाही हे मला सांग. ओके, सो वेदरचे इथे 2 अर्थ आपण बघितले. नेक्स्ट आहे वुड. WOULD. वुड म्हणजे होईल. फॉर एक्झाम्पल आय वुड लव टू सी यू टुमॉरो. मला उद्या तुला भेटायला आवडेल किंवा उद्या तुला भेटून मला आनंद होईल. आणि दुसरं वुड म्हणजे लाकूड. फॉर एक्झाम्पल द चेअर्स आर मेड ऑफ वुड. खुर्च्या लाकडी आहेत किंवा खुर्च्या लाकडाच्या बनल्या आहेत. ओके, नेक्स्ट आहे 8. EIGHT. 8 म्हणजे 8. फॉर एक्झाम्पल आय विल मीट यू ॲट 8 o'clock. मी तुला 8 वाजता भेटेन. आणि दुसरं 8 आहे ATE. 8 म्हणजे खाल्ले. फॉर एक्झाम्पल ही एट ऑल द केक. त्याने पूर्ण केक खाल्ला. आणि लास्ट आहे बाय. BUY. बाय म्हणजे विकत घेणे. फॉर एक्झाम्पल आय हॅव टू बाय मिल्क. मला दूध विकत घ्यायचे आहे. आणि BYE. बाय म्हणजे टाटा. टाटा बाय बाय निघताना आपण म्हणतो ना, तर ते बाय. सो त्याचं एक्झाम्पल आहे आय एम लिव्हिंग. बाय बाय. मी निघते आहे. टाटा. तर अर्थातच तुम्हाला आता होमोफोन्स म्हणजे काय हे पूर्णपणे लक्षात आलं असेल. आणि असे शब्द जर तुम्हाला अजून माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाचा वाटला असेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा. आणि अशा सहज सोप्या पद्धतीने कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि स्पोकन इंग्लिश रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.